नमस्कार। आता या साईला माही ही रस्त्यात भेटते आणि त्याला ती श्रद्धाच वाटते। तो म्हणतो श्रद्धा, तेव्हा माही म्हणते एक मिनिट, मी तुझी श्रद्धा नाही आहे, मी माही आहे आणि माझं नाव माही आहे हे कोणाला सांगू नकोस, हे पैसे घे। तेव्हा साई म्हणतो अगं तू किती बदललीस, मला वाटलं नव्हतं तू बदलशील। अगं मी तुझी किती काळजी घेतली, तुझ्यावर किती खर्च केला, मी गरिबा घरचो असलो तरीसुद्धा तुझी एवढी काळजी घेतली, तुझ्यावर एवढा खर्च केला आणि तू काय केलं, सगळे उपकार विसरलीस आणि तू आता माझ्या हातावर पैसे टेकवतेस। तेव्हा माही म्हणते अरे घे हे पैसे आणि मी माही आहे असं कोणाला सांगू नकोस आणि जा इथून। आता साईला मोठा धक्काच बसतो। साई घरी येतो आणि सगळी आदळापट करत असतो। तेव्हा माई म्हणते काय झालं रे। तेव्हा साई म्हणतो अगं ती आपल्या घरी होती ती श्रद्धा, ती आता मला रस्त्यात भेटली, साधी ओळखसुद्धा दाखवत नाही ती मला म्हणते माझं नाव माही आहे आणि माझं नाव कोणाला सांगू नकोस, हे पैसे घे। तेव्हा माई म्हणते मला वाटलंच, ती पोरगी ना एक नंबरची चॅप्टर आगाऊ मुलगी होती, मला माहिती होतं ती उलटी फिरणार। अरे तिला काही लाज लज्जा आहे की नाही, तू एवढे उपकार केले सगळे विसरली ती। तेव्हा साई म्हणतो हो बघ ना, आणि साई रडत असतो। तेव्हा आता साई हा तेवढा साईला अक्षयचा फोन येतो आणि साई म्हणतो का आलं। अक्षय म्हणतो अरे आमच्या घरी होळीला ये तू। तेव्हा साई म्हणतो ठीक आहे। होळीला आल्यावर आता अक्षयच्या घरी होळीला येतो आणि अक्षयच्या घरी परत त्याला तीच दिसते, म्हणजे माही दिसते। माही आणि रमा सेम दिसत असतात, त्यामुळे त्याचं कन्फ्युजन होत असतं नक्की कोणती मुलगी आपल्या घरी होती। आता परत त्याला तिथे अक्षयची बायको म्हणून माही दिसते। तो म्हणतो श्रद्धा इथे कशी काय। तेव्हा अक्षय म्हणतो कोण श्रद्धा। साई म्हणतो ही काय, ही श्रद्धा। तेव्हा अक्षय म्हणतो नाही रे, ही माझी बायको रमा आहे। तेव्हा साई म्हणतो आणि मला सकाळी एक भेटली होती, ती मला म्हणाली की माझं नाव माही आहे आणि मला पैसे देत होती की माझं नाव कोणाला सांगू नकोस म्हणून। तेव्हा अक्षय म्हणतो काय, तुला सकाळी माही भेटलेली आणि अशीच दिसत होती। तेव्हा साई म्हणतो हो। अक्षय म्हणतो नक्कीच काहीतरी गडबड आहे। साई म्हणतो हो, मलासुद्धा काही समजत नाही आहे, कारण मी अशाच एका मुलीचा जीव वाचवला जी दरीत कोसळली होती, दरीतनं मी तिला बाहेर काढलं आणि हॉस्पिटलमध्ये नेऊन माझ्या घरी आणून तिला बरं केलं। आता अक्षयला समजतं ती आपली रमा होती, खरी रमा। अक्षय म्हणतो मग कुठे आहे ती, आता कुठे आहे। साई म्हणतो मला नाही माहीत ती कुठे गेली, सकाळी मला भेटली ती नक्की आता कोण होती मला काहीच समजत नाही आहे, पण अशा चेहऱ्याच्या दिसणाऱ्या दोघी जणी आहेत हे नक्की। तर आता अक्षय म्हणतो साई आपण हे शोधून काढलंच पाहिजे। तर आता साई म्हणतो हो, मलासुद्धा काहीच समजत नाही आहे, इथे ही तुझी बायको म्हणून कशी आणि जी मग माझ्या घरात होती ती कोण होती। आता अक्षय म्हणतो तुझ्या घरात होती ना ती माझी बायको असणार असं मनात म्हणतो। आता मला तिला शोधून काढलं पाहिजे, म्हणजे माझी खरी रमा जिवंत आहे हे आता अक्षयला कळलेलं आहे। तर आता अक्षय आणि साई एक प्लॅन करतात। पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।